नमस्कार शेतकरी बांधवांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। शेतकरी बांधवांनो, 9व्या व 10व्या हप्त्याबाबत एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे आणि नेमकं कोणते शेतकरी या हप्त्यासाठी पात्र ठरणार आहे आणि त्यांच्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार, तर या संदर्भातील महत्त्वाचं अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळणार आहे की आपण आता या 2 हप्त्यासाठी पात्र ठरणार आहोत का, त्याचबरोबर हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा व 10वा हप्ता न मिळाल्यामुळे लाखो शेतकरी चिंतातूर झालेले आहे आणि ते एकच विचारणा करत आहे की आमचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार। तर मित्रांनो, नमो शेतकरीचा 9व्या आणि 10व्या हप्त्या संदर्भातील जो काही प्रस्ताव आहे कृषी विभागाकडून महाराष्ट्र शासनाकडे गेलेला आहे, त्यामुळे ही महत्वाची आणि आनंदाची बाब आपल्यासाठी आहे आणि त्यानुसार आता हप्ता वितरणाची कार्यवाही सुद्धा लवकरच होणार आहे। परंतु मित्रांनो, नुकतीच एक बातमी समोर आलेली आहे की यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी मिळालेली आहे, म्हणजे आता जी काही कर्जमाफी झालेली आहे, तर त्या कर्जमाफीमध्ये जे शेतकरी पात्र ठरलेले आहे, ज्यांना कर्जमाफी मिळालेली आहे, त्यांना या 9व्या आणि 10व्या हप्त्यातून वगळण्यात आलेलं आहे। त्यांना हे हप्ते मिळणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे। त्यामुळे मित्रांनो, ही सुद्धा एक धक्कादायक माहिती आहे, कारण कर्जमाफी ज्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे ते सुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत, कारण त्यांची परिस्थिती हालाखीची आहे आणि इतर ज्या काही कंडिशन कर्जमाफीसाठी लावण्यात आलेल्या होत्या तर त्यामध्ये बसत नसल्यामुळे खरं तर त्यांना सुद्धा 9वा आणि 10वा हप्ता मिळणे अपेक्षित आहे। परंतु अशा प्रकारची माहिती समोर आली आहे की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे त्यांना आता 9वा व 10वा हप्ता मिळणार नाही। त्यानंतर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही अशा सगळ्या शेतकरी बांधवांना 9वा व 10वा हप्ता दिला जाणार असल्याचेही सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे। आता मित्रांनो, बघूया आपण की आपल्या खात्यावर 9वा व 10वा हप्ता कधी जमा होणार। बघा मित्रांनो, की वरिष्ठ अधिकाऱ्याकडून असं सांगण्यात येत आहे की साधारणतः रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारची महत्वाची अपडेट आलेली आहे। त्यामुळे आता 28 तारखेला रक्षाबंधन आहे आणि आपण वाट बघूया की नेमके 28 तारखेला आपल्या खात्यावर नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जमा होणार की नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती। जर आपल्याला ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।